तुळजाभवानी देवीचं मुख्य गाभाऱ्यातील दर्शन हे 10 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे। देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातील आता जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर भवानी शंकर सभा मंडपातून मुख्य दर्शन सुरूच असेल। वर्ष 2025 हे संत ज्ञानेश्वर महाराज यांचं सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागानं निर्देशानुसार संपूर्ण राज्यामध्ये 2025 वर्ष माऊली महोत्सव म्हणून साजरा करण्याचा परिपत्रक जारी केलं आहे। जल ही अमृत या योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 19 महिला सांडपाणी शुद्धीकरण केंद्रांना 38,50,00,000 रुपयांचं अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे। केंद्र सरकारच्या अमृत 2.0 या अभियानाअंतर्गत जल ही अमृत या उपक्रम राबवला जातोय। रत्नागिरीसह कोकण किनारपट्टीवरील मासेमारीच्या नवीन हंगामाला आता सुरुवात झालेली आहे। रायगड, रत्नागिरी, पालघर, नवी मुंबई आणि सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी होते। कोकणात 4.25 लाख मच्छीमार आणि 14,000 नौका मासेमारीसाठी सज्ज झाल्या आहेत। रायगडच्या माणगावमध्ये महसूल सप्ताहाला सुरुवात झालेली आहे। 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीच्या दरम्यान महसूल विभागामार्फत हा सप्ताह साजरा केला जाणार आहे। मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सप्ताहाची सुरुवात झाली। रायगड जिल्ह्यात म्हसळा तालुक्यामध्ये 2 भटक्या कुत्र्यांनी लहान मुलावर हल्ला केलेला आहे। या मुलानं हिंमत दाखवून कुत्र्यांना विरोध केला आणि पुढील दुर्घटना टळलेली आहे आणि मुलगा सुखरूप घरी परतला, तर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतात। मुंबई गोवा महामार्गावर एसटी बस आणि टेम्पोचा अपघात झाला, तर सुदैवानं यात जीवितहानी झाली नाहीये, तर टेम्पो चालक गंभीररित्या जखमी झालेला आहे। नागोठणे जवळ कलेटी गावाजवळ हा अपघात झाला। कोकण रेल्वेच्या विविध समस्यांसंदर्भात सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाच्या आवारात जनआंदोलन काढण्यात आलं, तर कोकण रेल्वे मार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक्सप्रेस गाड्यांना नसलेले थांबे, उपलब्ध न होणारी ऑनलाईन तिकीट बुकिंग सुविधा तसंच प्रवाशांना उपलब्ध नसणाऱ्या सोयीसुविधा यांच्या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। नांदेडमधील कंधारच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णावर चक्क उंदीर खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो। या घटनेमुळे जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमधील दयनीय अवस्था आणि रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। बुलढाण्याच्या खामगावमध्ये कार डेकोरच्या दुकानाला भीषण आग लागली आहे, तर यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे। मात्र दुकानातील सर्व साहित्य जळाल्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालंय। राज्यातील सुमारे 1,10,000 एकल महिलांची मुलं सरकारी योजनांच्या लाभांपासून वंचित आहेत, तर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ त्यांना गेल्या 2 वर्षांपासून मिळाला नाहीये। सरकार लाडक्या बहिणींचे लाड करतंय, मात्र या भाच्यांकडे सुद्धा लक्ष देण्याची मागणी एकल महिला समितीनं केली आहे। नांदेडमध्ये ड्रेनेजच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार हेमंत पाटील यांनी केलेला आहे, तर ठिकठिकाणी ड्रेनेज लाईनचं काम सुरू आहे आणि त्यामुळे वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला असं सुद्धा हेमंत पाटील यांनी सांगितलं। थकीत ऊस बिलांच्या मागणीसाठी सोलापूरमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले होते। जनहित शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी प्रादेशिक सहसंचालकांच्या कार्यालयात धडक दिली आणि जोरदार आंदोलन सुद्धा केलं। ऊस दरांचे थकीत पैसे तात्काळ देण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी प्रशासनाला 8 दिवसांची मुदत दिली आहे।
बीड जिल्ह्यामध्ये एका रुपयात पीक विमा योजना बंद झाल्याचा परिणाम पाहायला मिळतोय। पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 9 लाखांनी घटलेली आहे, तर गेल्या वेळी 18 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता। तर आज अर्ज करण्याची शेवटचा दिवस असून आतापर्यंत फक्त 9 लाख शेतकऱ्यांनीच पीक विम्यासाठी अर्ज केला। नवीन नियमांमुळे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जन्मदाखले रखडलेले आहेत, तर 2210 जणांचे जन्मदाखले रखडले असून बोगस प्रमाणपत्र रोखण्यासाठी केलेल्या नवीन नियमांमुळे अनेकांना उशिरा प्रमाणपत्र मिळत आहे। धुळेमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेला ठाकरे गटाने विरोध केलेला आहे। रस्त्यावर व्यवसाय करणारे 70% हिंदू आहेत। अतिक्रमण काढण्यास विरोध नाहीये, पण त्याआधी व्यावसायिकांचं पुनर्वसन करा, मगच कारवाई करा, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे। धान उत्पादक 40,000 शेतकऱ्यांना 3 महिन्यांनंतर दिलासा मिळेल, तर धान विक्री करणारे 40,000 शेतकरी निधीअभावी प्रतीक्षेत आहेत आणि आता बोनससाठी 70 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे आणि आजपासून खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत। बुलढाणामध्ये तब्बल 93 कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत। जादा दराने खत आणि बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर जिल्हा कृषी अधीक्षक मनोज कुमार ढगे यांच्या कारवाईनंतर कृषी केंद्र संचालकांचं धाबदण आणलंय। संभाजीनगरमधील कसनेर गावाजवळ ट्रकचे ब्रेक फेल झाल्यानं भीषण अपघात झाला, तर ट्रक पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झालेला आहे। राहुल गायकवाड असं या मृत चालकाचं नाव असून तो जालना येथून लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक घेऊन पुण्यात जात होता, तर भरधाव वेगानं हा ट्रक जात असताना कसनेरजवळ पुलावर ब्रेक फेल झाल्यानं ट्रक उलटला। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कारोळ इथं जिल्हा परिषद शाळेच्या वर्गांची अक्षरशः दुरावस्था झालेली आहे। शाळेच्या वर्गासमोरचा स्लॅब अक्षरशः कोसळला आहे, तर मध्यरात्री ही घटना घडल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये, तर शाळेच्या इतर खोल्यांचीही अवस्था, इतर वर्गांचीही अवस्था अत्यंत धक्कादायक आहे। गोंदियामध्ये ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आमगाव पोलिसांनी पाऊल उचललेलं आहे, तर भोंगे उतरवत धार्मिक स्थळांच्या पदाधिकाऱ्यांची मदत मिळवलेली आहे आणि या प्रकरणी 65 ठिकाणी अनधिकृत भोंगे उतरवण्यात आले आहेत। सातारा सांगली जिल्ह्यातील 1000 पैलवान आणि सैनिक रक्तदान करणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली महारक्तदान यात्रा राबवण्यात येणार असून पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आणि सैनिकांप्रती संवेदना सद्भावना व्यक्त करण्यासाठी 9 ऑगस्टला रक्तदान यात्रा काढण्यात येईल। कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांना प्रशासनानं सूचना केलेल्या आहेत। लाऊडस्पीकरचा वापर टाळावा अशी सूचना करण्यात आली असून त्यासोबत लेझरवर बंदी कायम ठेवण्यात आली आहे। संभाजीनगरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त संभाजीनगरमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अभिवादन केलं आणि पुष्पहार अर्पण केला। रोहा तालुक्यामध्ये वरसगाव इथं दुर्मिळ असा सर्प आढळलेला आहे, तर या पिवळसर चमकदार रंगाचा दिवड जातीचा हा साप आहे। रोह्यातील सह्याद्री रेस्क्यू टीमनं या सापाला वाचवून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलंय।